आता तुम्ही म्हणशीला हे काय नवीन विषय आहे, तर तुमच्या भावानं आजपासून ब्लॉग काढायला ठरवला. आता हे पहिलाच ब्लॉग होता, आपल्याला कसं काय जमते म्हणलं काय माहीत. चला आपण आवरून आपलं कामावर चाललेलो बाहेर सगळे येऊन थांबलेले, त्यामुळे आवरून आपलं म्हणलं चला जाऊया. आता बाहेर आलो मस्तपैकी आवरून सकाळची वेळ, तर म्हणलं चला वातावरण पण मस्त होतं. बाहेरून बघतोय जर काय विषय काय गाड्या कोणी निघालेल्या, बैलगाड्या काय करेन. परत लक्षात आलं की कुंभारगावच्या यात्रेच्या गाड्या निघालेल्या. आता इथं पूजन वगैरे करून घेतलं आणि गाड्या निघालेल्या. तरी ह्या गाड्या नीलाताई चंद्राताईच्या यात्रेस कुंभारगावला चाललेल्या गाड्या. आता ह्याचा विषय या गाडीतनं का जात्यात, कशासाठी जात्यात, हे जर तुम्हाला माहीत असलं तर कमेंटमध्ये नक्की सांगा. आता मी तर सांगणारच आहे तुम्हाला काय विषय आहे या गाड्याचा, त्यासाठी तुम्हाला व्हिडिओ पाहत राहायला लागेल पुढे. तरी चला आता आम्ही पण मस्तपैकी इथनं या गाड्यांचं बघितलं कसं काय चालल्यात काय, आणि आम्ही पण निघालेलो कामावर. आता कामावर चाललेलो आम्ही, तिथनं पुढं आपल्याला गाड्या दिसणारच आहेत. आपण आहे गाडीवर त्या बैलगाड्या, त्यामुळे दिसणारच, त्याचा काही विषयच नाही. थंडी खूप पडलेली, कारण सकाळची वेळ आहे, थंडी तर खूप आहे. ऊन पडलं तरी थंडी वाजते, म्हणून आपली जर्किंग वगैरे घालून टोपी बी घालून आम्ही पॅक होऊनच होतं. तेवढ्यात काय पुढं आलो इकडे तिकडे बघत, त्यावर गाड्या दिसल्याच पुढे. आता ह्या बैलगाड्या निघालेल्या. ह्या बैलगाड्याचा असा विषय आहे की ह्यांच्या आजोबा पणजोबांनी जी परंपरा राखलेली त्याचाच काय तर आदर्श घेऊन हे पण आत्तापर्यंत जातात. ह्याच्या पुढची पिढी जाईल का नाही त्याचा काय माहीत विषयच नाही, तुम्हाला माहीतच आहे, जाणार नाही. तर अशा पद्धतीने हे आमच्या पेट्यातल्या बऱ्याच गाड्या जात होत्या. आता ह्या दोनच राहिल्यात, ह्या दोन्हीनीच परंपरा राखल्या आणि ते जातात. आता बाकीचे काय ट्रॅक्टर वगैरे घेऊन जातात, त्यांच्याचा काय विषयच नाही. आता आम्ही पेट नाक्यावर आलो, पेट नाक्यावर येऊन मस्तपैकी इथं नियोजन केलं कामाचं, कुणीकडे जायचं आहे काय सगळं झाला विषय. आपल्याला जायचं होतं आता कामावर रॅटऱ्याला चाललेलं, तर पेट नाक्यातनं आपण शिराळा रोडून निघालो. मस्तपैकी इथं महाराजांचं दर्शन घेतलं, छत्रपती शिवाजी महाराजांचं, आणि तिथून पुढं निघालो. तर आता इथं आम्ही कामावर पोचलेलो रॅटऱ्यात. तुम्हाला दाखवलं काम काय विषय आहे कामाचा. आता इथं जे मटेरियल जे दिसते, आता तुम्हाला दाखवतो, हे मटेरियल जे दिसते हे सगळं आपल्याला वर न्यायचं होतं. इथं कुठं न्यायचं आहे तुम्हाला दाखवतो थांबा. हे विटा ग्रेड, जे आता ह्या विटा आहे त्या, हे ग्रेड इकडे पडले बघा आहे, आणि इकडे विटाचा इकडे काय हे सगळ्या एवढी इथं पहिल्या मजल्यावर न्यायचं आहे दोन्ही पण सगळं मटेरियल. आता इथं दोन कामं होते ते पार्टिशनमध्ये भाऊभावांचं, ते आता सगळं वर घ्यायचं आहे आपल्याला इथे विटा वगैरे. आणि आता हे चालू केलं इथं कामाला येणे, आपण पण सुरुवात करूया म्हणलं आता. मग आता चला तुम्हाला दावतो परत टाकल्यानंतर वर की विटा आपण कशा पद्धतीने वर टाकलं आहे, कसं मटेरियल वर घ्यायचं असते तुम्हाला दावतो. आता हे प्रत्येक रूममध्ये अशा विटा वगैरे ह्या टाकलेल्या आहेत बघा इथं अशा. आता हे काम असलं आहे आपलं हार्ड, ही हार्ड वर्क आहे, जिन्यात चढायचा जिना म्हणजे चेष्टच काम नाही. या पाट्या वगैरे घेऊन आता कुठलं काम तुम्ही कसं करताय ते कोणाला सांगायला लाजू नका मित्रांनो, काम ते काम असते, आपल्याला काय पैसे मिळाल्याचे मग आता आपण असंच निघालेलो दुसऱ्या कामावर जायचं होतं. इथलं काम झालं आहे सगळं, आता येवलेवाडीला आपल्याला जायचं होतं. तर सगळे आता निवांत येत होतीत, काम झाल्यामुळे सगळे खुश होते, त्याचा काही विषय नाही. चला म्हटलं आता दुसऱ्या कामावर जाऊया. चला आता इथनं आम्ही निघणार आहे येवलेवाडीला, आता चाललो आहे आम्ही. चला तुम्हाला दावतो पुढं काय विषय आहे, कसं काम आहे काय. तर मित्रांनो आता आपण इथं दुसऱ्या कामावर पोचलेलो येवलेवाडीत. आता तिथं जेवढं मटेरियल वर घेतलं तेवढंच मटेरियल इथं पण पहिल्या मजल्यावरच घ्यायचं होतं. पण ही सगळे काय बघायला आलेली काय विषय झाला की या बिल्डिंगला जिनाच नव्हता. आता हे सगळं पायडावून वर घ्यायचं होतं. आता म्हटलं चला म्हटलं घेतलंच पाहिजे काहीतरी विषय. आता हे सगळं मटेरियल आम्ही वर चढवलं, त्यात काय विषय नाही. आणि तसंच आम्ही घरी निघालो. आता म्हटलं आपला व्हिडिओ इथं संपूया आणि आता आपण चाललो घरी. तर तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.